नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय खुले. प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय उघडण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून स्वतः दिव्यांग असलेले श्री भारत निकम, अधीक्षक प्रौढ अपंग शाळा मिरज यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला आहे. ते दोन्ही डोळ्याने पूर्ण अंध असून अधीक्षक वर्ग 2 या पदावर काम करीत आहेत. एक दिव्यांग व्यक्तीकडेच दिव्यांग सक्षमीकरणाच्या कार्यालयाचा कारभार महाराष्ट्रात एकमेव श्री भारत निकम यांच्याकडे देण्यात आला असल्याने या निर्णयाचा सांगली जिल्ह्यातील तमाम दिव्यांग बंधू भगिनींकडून कौतुक होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय उघडण्याचा घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचेही आभार व्यक्त होत आहेत. श्री भारत निकम यांचा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून कार्यभार मिळाल्याबद्दल प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री यशवंत जाधव यांनी श्री भारत निकम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचे आपल्या भाषणात महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. सर्व संघटनांचे समन्वय समिती प्रतिनिधी श्री सागर बाबर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रहार शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना सांगली जिल्हा शाखाध्यक्ष श्री यशवंत जाधव, सदस्य श्री सागर बजबळे, श्री विश्वनाथ कलगुटगी, सदस्या श्री मंगल भांगे, श्रीमती सायली कुलकर्णी, श्री बाळासाहेब खोलकुंबे, श्री चंद्रकांत निकम, श्री भिकू सोनवले व श्रीमती अश्विनी खोत, मिरज तालुका अध्यक्ष लिपिक वर्गीय संघटना इत्यादी उपस्थित होते. त्यावेळेस आपल्या दिव्यांगांच्या जेही समस्या असेल त्या मांडण्याचा मला जेव्हा संधी मिळत गेली त्याचा मी सदुपयोग करत गेलो. अनुषंगिक आपला 17/12/2022 मध्ये आपली जी अधिसूचना झाली की महाराष्ट्रामध्ये आपलं म्हणजे पूर्ण देशामध्ये पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांग कक्ष हा स्थापन व्हावा. त्या काळच्या तत्कालीन सरकारची इच्छा होती. अनुषंगाने ह्या सरकारने ती पूर्ण केली आणि त्यानुसार आता गेल्या काही दिवसापासून म्हणजे 15 दिवसापासून आमचं ते नियोजन झाले की आतापर्यंत आमच्या 12-13 आदेश आमचे निर्गमित झाले की ज्याच्यामध्ये प्रथमतः एक मी दिव्यांग पहिला एक अधिकारी म्हणून माझी सांगली जिल्ह्यासाठी नेमणूक केली. मी या निमित्ताने आपल्या सहकार्याने म्हणजे आपले सगळे जे आस्थापनेवरील जे कर्मचारी आहेत, दिव्यांग बंधू भगिनी आहेत, त्यांच्या शुभेच्छेने तरी हे काम मी यशस्वी करणारच. परंतु त्या शुभेच्छेपेक्षा आपलं येतोची जे काही मला मार्गदर्शन तुमच्याकडून लाभेल ते मी सातत्याने घेण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून आपला दिव्यांग घटक हा अविकसित राहता कामा नये, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. यासाठी मी आपणा या सत्कारानिमित्त आपल्याला सगळ्यांना आग्रह करीन, विनंतीही करीन की आपण आज जो मला सन्मान दिलाय फक्त सन्मान पुरतं मर्यादित न राहता असाच ऋणानुबंध कायमस्वरूपी जोपर्यंत त्या पदावर मी आहे तोपर्यंत आपण सवलती द्याल ही माफक अपेक्षा करतो. आणि दिव्यांगांसाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त भरीव काम सांगली जिल्ह्यामध्ये कसं करता येईल, त्यांचं शैक्षणिक असेल, पुनर्वसनाचं असेल, रोजगाराचं असेल किंवा आपल्यासारख्या कर्मचाऱ्यांच्या काही समस्या असेल त्यासाठी सातत्याने मी पुढाकार घेऊन शासन दरबारी निश्चितच आपली बाजू मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करेन. आणि आज मला सन्मानित त्याबद्दल आपल्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींचा मी या निमित्ताने आभार आहे. धन्यवाद.